बुलढाण्यातील केस गळतीच्या घटनेनंतर आता खामगाव तालुक्यातील जयपूर लांडे या गावात एका कुटुंबातील मायलेकीची केस गळती सुरू झाली आहे। याबाबतची माहिती मिळताच तालुका आरोग्य प्रशासनाच्या चमूने त्यांच्या घरी जाऊन केसांचे नमुने घेतले। हे असून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आला आहे। तर शेगाव तालुक्यातील केस बाधित गावातील पाहुणे या कुटुंबाच्या घरी आले होते। त्यांच्या संसर्गामुळे हा प्रकार घडला की काय याबाबतही तपास करण्यात येतोय। सामान्य रुग्णालय खामगाव येथील वैद्यकीय अधिकारी यांनी आज ओपीडी मधून आपल्याला केस गळतीच्या रुग्णाबाबत महिला रुग्णाबाबत माहिती दिली। त्यानंतर आपण या ठिकाणी आपले समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर आणि तेथील स्थानिक कर्मचारी आणि तालुका आरोग्य अधिकारीचे कर्मचारी यांची अशी टीम त्या जयपूर लांडे गावामध्ये पाठवली। या ठिकाणी पूर्ण गावाचं सर्वेक्षण केलं असता एका कुटुंबामध्ये ज्या कुटुंबामधील ही महिला आहे तिच्या कुटुंब 5 जणांच्या सदस्यामध्ये 2 जणांना हे केस गळतीचे लक्षण आहे। ही महिला आणि त्या महिलेचा मुलगा 17 वर्षाचा। तर त्यांची जे केस गळतीच्या लक्षणानुसार आपण त्यांचा सर्वे केला आणि सर्वेनुसार त्यांचा औषधोपचार केलेला आहे। ते जे रुग्ण होते शेगाव तालुक्यामध्ये आढळले त्यांच्याकडे टोटलमध्ये आहे। हे जे रुग्ण आहेत हे कालवड येथील शेगाव तालुक्यामधील रुग्णांच्या संपर्कात आहेत किंवा तेथील नातेवाईकच आहेत आणि हे जे पेशंट आहेत हे सुद्धा त्यांच्या संपर्कात आलेले आहेत। परंतु हा कॉन्टेजियस डिसीज नाही आहे। काहीतरी पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे त्यांना हे लक्षणं निर्माण झाली असतील। तर त्याचा अजून शोध घेऊन आपण शेगावच्या रुग्णांचा ज्या पद्धतीने आपण औषधोपचार करत आहे त्याच पद्धतीने आपण त्यांना औषधोपचार केलेला आहे।